नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। ट्रान्समीटरमुळे उलगडला कासवांचा प्रवास, प्रथमानं कापलं 250 किलोमीटरचं अंतर। दादासाहेब दुसऱ्याचं श्रेय लाटण्याआधी स्वतःची अर्धवट कामं पूर्ण करा, अमरसेन सावंत यांचा टोला। आणि एकमेकांची जिरवा, कारभारावर वरवंटा फिरवा, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनंत प्या, आनंदी रहा। ईडीचं प्रभावी असर जेव्हा आपल्या मेहुण्यावरच कोसळलं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऍक्शन मोडमध्ये येत भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचं मिशन हाती घेतल्याचं वृत्त आहे। केंद्रातलं भाजप आणि राज्यातली महाविकास आघाडी यांचा संघर्ष आता पराकोटीला पोहोचलाय, हेच यावरून दिसून येतं। मात्र उन्हाळ्याच्या तोंडावर अर्ध्याहून अधिक तहानलेला महाराष्ट्र आणि शेतकरी बांधव सरकारकडे मोठ्या आशेने पाहतायत। तुमचं राजकारण होतं, मात्र आमचा जीव जातो तो सर्वसामान्य माणसाचा, अशी आर्तसाद या पक्षांना कधी ऐकू येणार, हाच खरा प्रश्न आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। काही वर्षांपूर्वी ब्लॅक व्हाईट टीव्हीच्या जमान्यात रामायण महाभारत मालिका सुरू होती। त्यातल्या युद्धात एका बाजूनं एक अस्त्र यायचं तर दुसऱ्या बाजूनं दुसरं अस्त्र यायचं। दोघांची जोरदार टक्कर व्हायची। त्यानंतर कधी या बाजूचं तर कधी त्या बाजूचं अस्त्र माघार घ्यायचं। आताही अगदी असाच खेळ केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू आहे। केंद्राच्या ईडीनं राज्यात विरोधकांना टार्गेट केलंय, तर राज्य सरकार विविध केसेसच्या माध्यमातून विरोधकांना हैराण करतंय। गेल्या काही तासात मात्र दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महोदयांच्या मेहुण्यांनाच ईडीनं टार्गेट केल्यानं याचा वचपा काढण्यासाठी मुख्यमंत्री ईडीला पेटलेत। आता भाजपच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हा एककल्ली कार्यक्रम मविया हातात घेण्याची चिन्हे आहेत। या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली असून त्यात मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचं वृत्त आजच झळकलंय। त्यामुळं ही बातमी आपल्याजवळ पोहोचेपर्यंत कदाचित या संघर्षात एखादा दुसरा बळीही गेला असेल। दरम्यान ऐन उन्हाळ्यात हा संघर्ष पेटल्यानं या नेत्यांची नव्हे तर महाराष्ट्राची चिंता वाढली आहे। उन्हाळ्यात अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असते, शेतीचाही प्रश्न असतो। परंतु यावर लक्ष देण्याऐवजी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जर या संघर्षातच सहभागी होण्यात धन्यता मानणार असतील तर या तहानलेल्या महाराष्ट्रानं कोणाकडे पाहायचं असा प्रश्न उपस्थित होतोय। सामान्यांचे प्रश्न डावलून केवळ राजकीय अस्तित्व आणि सत्तेसाठी हा संघर्ष इतका पराकोटीला जाणार असेल तर निश्चितच या गौरवशाली भूमीचं भवितव्य धोक्यात आहे। जुली पांगम, ब्युरो न्यूज, सिंधुदुर्ग लाईव्ह। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा। 2005 पासून खवय्यांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही सिंधुदुर्ग किनारा। मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध। खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच। कॉल करा 8624 90 94 49 आणि 8624 85 94 49। भाजपचे दादासाहेब यांनी अणाव घाटचे पेड पुलाचं श्रेय घेऊ नये। कित्येक वर्ष हे रखडलेलं काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे। अगोदर अणाव गावातील आपण अर्धवट केलेली कामं पूर्ण करा, मगच श्रेय घ्या, अशी टीका शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे। पाहुयात काय म्हणालेत अमरसेन सावंत। आज जे भाजपने आंदोलन केलं ती एक नौटंकी आहे, कारण अशीच नौटंकी यावेळी कुडाळ तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपच्या माध्यमातून करत आहेत।
ज्यावेळी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं येतात, कामं आली, यांना समजलं की हे आंदोलन करतात, जेणेकरून लोकांना वाटेल की आम्ही हे काम मार्गी लावू. तर लोक काय आज खुळी राहिलेली नाहीत, लोकांना सर्व प्रोसिजर माहिती आहे. गेली कित्येक वर्ष अनाव घाटचेपेठचं पूल, पूर्वीचं जुनं पूल पडल्यानंतर प्रतीक्षेत होतं. या लोकांनी विविध पक्ष बदलले, विविध पक्षात असताना यांनी आश्वासनं दिली, परंतु ते पूल झालं नाही. मात्र मी असेल, नागेंद्र परब असतील, जयभारत पालव असेल, आमच्या विनंतीस मान देऊन आमचे खासदार विनायकजी राऊत साहेब, आमदार वैभव नाईक, त्यावेळेचे पालकमंत्री दीपक केसरकर, आताचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हे ब्रिज आम्ही मंजूर करून आणलं. काही तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षभरात काम बंद होतं, परंतु आज कामाला गती आली हे बघितल्यानंतर यांनी हे आंदोलन केलेलं आहे. वास्तविक यांना हे काम करता आलं नाही, त्यापेक्षा दादासाहेब यांनी अनावमध्ये जी नळ योजना अर्धवट टाकलेली आहे आणि जे पालवाडीचं तलाव अर्धवट टाकले ते पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं, आणि नाहीतर त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि उगाच फुकाचं श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. वास्तविक पाहता सिंधुदुर्गमध्ये जी आज विकासाची घोडदौड आहे ती मोठ्या प्रमाणात चालू आहे. अनाव ब्रिजचं सुद्धा काम कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू आहे. त्या ठिकाणी अप्रोच रोड सुद्धा काढलेला आहे, लोकांना येण्या जाण्याची सोय सध्या चालू आहे. असं असताना उगाच लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू नये, एवढंच मी त्यांना आवाहन करतो. आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जे रस्ते सुद्धा खराब झालेले होते, सतत 2 वर्ष मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रस्ते खराब झाले. संपूर्ण रस्त्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळे फक्त आंदोलनं करण्यापेक्षा भाजपच्या माध्यमातून विकास आणा, आणि दादासाहेबांना जर विकासच करायचा असेल तर त्यांच्या गावातलं जे जीर्ण झालेलं ब्रिज आहे पंधूरचं, ते त्यांनी करून दाखवावं, एवढं आमचं त्यांना आव्हान आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गात येऊचा. 2005 पासून खवयांच्या सेवेत असलेलं सुप्रसिद्ध फॅमिली रेस्टॉरंट ठाण्यानंतर आता कणकवलीतही. सिंधुदुर्ग किनारा. मालवणी जेवणाबरोबरच मुघलाई, पंजाबी, चायनीज, तंदुरी जेवणही उपलब्ध. खास आकर्षण मुंबईची केप्सा बिर्याणी आणि केप्सा फ्राईड राईस कणकवलीत प्रथमच. कॉल करा 8624 90 94 49 आणि 8624 85 94 49. कुडाळ भंगसाळ नदी इथं साकारण्यात येणाऱ्या गार्डनची जागा नदीच्या पाण्यामध्ये असून या जमिनीचे भूसंपादन करण्यामागे आमदार वैभव नाईक यांचा स्वार्थ काय असा सवाल उपस्थित करून शहराच्या विकासासाठी येणारा निधी पाण्यात घालण्याचा घाट आमदार वैभव नाईक यांचा असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका आणि माजी आरोग्य सभापती संध्या तेरसे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. असेल की 2018 साली आम्हाला सर्व नवीन नगरपंचायती ज्या महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या नगरपंचायतींना 2 कोटी नव्याने स्थापन केलेल्या नगरपालिका नगरपंचायती यांना नागरिक सुविधा पुरवण्यासाठी म्हणून 2 कोटी निधी आम्हाला GR सहित महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडून प्राप्त झाला. तदनंतर तत्कालीन सर्व 17 नगरसेवकांनी मिळून कुडाळ शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली काही महत्त्वाची कामं त्याच्यामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यात असा विचार अजिबात केला नाही गेला की वैयक्तिक माझ्या वॉर्डमधलं किंवा एखादं महत्त्वाचं काम जे सार्वजनिक आहे अशाच कामांची त्याच्यामध्ये निवड केली गेली. त्याच्यामध्ये आपला मुख्य रस्ता जो आंबेडकर नगर ते पोलीस स्टेशन असेल किंवा अभिमन्यू हॉटेल असेल त्या रस्त्याचं दुपदरीकरण किंवा त्याला विस्तारीकरण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात घेतल्या होत्या. आणि असं असतानाही सप्टेंबरमध्ये हा आम्हाला GR आला फेब्रुवारीमध्ये आणि सप्टेंबरमध्ये आमदारांच्या पत्रानुसार किंवा आमदारांच्या मागणीनुसार त्या कामाचं नाव बदलून थेट फेड घालून त्या कामाचं नाव सदर निधीमधून लक्ष्मीवाडी भंगसाळ महापुरुष मंदिराशेजारी उद्यान विकसित करणे असं 2 कोटीमध्ये काम ते आम्हाला पत्र विवेक कुंभार अवर सचिव महाराष्ट्र यांच्याकडनं आलं. तदनंतर आम्ही हा विषय बैठकीत सर्वसाधारण बैठकीत घेतला आणि आपल्या बहुतेकदा आम्ही प्रसार माध्यमांच्या समोर पण हा विषय मांडला होता की
आमचा सत्ताधारी असेल किंवा इतर सर्व नगरसेवकांचा विरोध का होता या गोष्टीला? कारण नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये 17ही नगरसेवकांनी मिळून जी कामं शहराच्या विकासासाठी, जेणेकरून पहिल्याच वर्षी तिथे आम्हाला निधी कुठलाही उपलब्ध नव्हता आणि प्रशासकीय इमारत असेल किंवा इतर महत्त्वाची कामं असेल त्या कामांसाठी म्हणून हा निधी शासनाने पाठवला होता आणि त्याच्यासाठी खर्च करणं अपेक्षित होतं. म्हणून आम्ही हा विषय जेव्हा बैठकीत सर्वसाधारण सभेत आला तेव्हा आपण सांगितलं की या विषयाला आमचा विरोध आहे, हे काम इथे होऊ शकणार नाही. तदनंतर आम्ही कायमच याला विरोध करणार, या कामाला, त्याच्यासाठी भूसंपादनालाही विरोध करणार, कारण तिथे जमीन आपल्या मालकीची नव्हती. नगरपंचायत प्रशासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची, पण तिथे ज्या जागी भंगसाळ नदीच्या शेजारी किंवा महापुरुष मंदिराच्या शेजारी हा उपक्रम घ्यायचा आमदारांनी निश्चित केलं होतं किंवा ते अट्टहासाने तिथे घ्यायचा जो प्रयत्न त्यांनी केला त्याला आम्ही विरोध केला. तदनंतर 2021च्या मे महिन्यामध्ये आमचा कार्यकाल संपला आणि त्याच्यानंतर जून पासून ही प्रक्रिया भूसंपादनाची आणि तिथे गार्डन विकसित करण्याची प्रक्रिया सत्तेचा गैरवापर करून त्या मार्गाने हे पूर्ण कागदपत्र करायचा प्रयत्न केला गेला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 810393 9422 188376. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, गटसाधना केंद्र वेंगुर्ला यांच्यातर्फे स्टार्स प्रकल्प अंतर्गत परबवाडा शाळा नंबर 1 मध्ये शाळा पूर्वतयारी अभियान तालुकास्तर प्रशिक्षण पार पडलं. नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची शाळापूर्व तयारी होण्याच्या दृष्टीनं ही प्रशिक्षणं घेण्यात आली. प्रत्येक कार्यबल गटातील 2 तज्ञ शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आलं. आगामी काळात हा उपक्रम तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत मुलं आणि पालक यांचे मार्च अखेर 1 आणि जूनच्या सुरुवातीला 1 असे 2 मेळावे शाळा स्तरावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या मेळाव्यात मुलं पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहे याची नोंद कृतीच्या मदतीने घेतली जाणार आहे. ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते त्या मुलांच्या पालकांना शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून समुपदेशन करणार आहे. तसेच दुसऱ्या मेळाव्यापर्यंतच्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे. परबवाडा येथील प्रशिक्षणावेळी उपस्थित शिक्षकांनी प्रभात फेरी तसेच प्रथमोपचार पेटी, समुपदेशन, शारीरिक विकास, बौद्धिक विकास आणि सामाजिक भावनात्मक विकास आदी विषयांवरील स्टॉल मांडून या उपक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी वंदना परब, शाळा परबवाडा नंबर 1 चे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब, केंद्र प्रमुख भागोजी अडुळकर, महादेव आव्हाड, तज्ञ मार्गदर्शक मिलिंद टिळवे, गीता ठाकूर, विषय तज्ञ शिवानी आळवे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि सहकारी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा.
कोकण किनारपट्टीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेल्या प्रतिमा नामक मादी कासवानं गेल्या 2 महिन्यांमध्ये 250 किलोमीटर अंतर कापलंय. येत्या काही दिवसांमध्ये ही मादी गुजरातच्या सागरी परिक्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवांना सॅटेलाइट टॅग करण्यात आलं असून कोकणात अंडी घातल्यानंतर त्यांचा सागरी प्रवास सुरू आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासव कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी मँग्रोव्ह फाउंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थेनं 5 मादी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलं. वेळासमध्ये प्रथमा, आंजरल्या सावनी आणि गुहागारमध्ये रेवा, लक्ष्मी, वनश्री या कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून त्यांना समुद्रात सोडण्यात आलं होतं. यामधील लक्ष्मी वगळता इतर 4 मादी कासवांचा समुद्रातील प्रवास सुरू आहे. लक्ष्मी कासवावरील सॅटेलाइटमध्ये बिघाड झाल्यानं किंवा तिचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्यानं तिच्या प्रवासाची माहिती मिळणं बंद झालंय. इतर 4 कासवांमधील प्रथमानं गेल्या 2 महिन्यांमध्ये वेळासपासून सरळ रेषेत उत्तरेकडे 250 किलोमीटर अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022. खास नीट, MST, CET, JEE या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MST, CET मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. नुकताच पार पडलेल्या कुडाळ शिवाजीनगर आयोजित मित्तल चषकमध्ये गोव्याचा ध्रुव पारसे संघानं विजेतेपद पटकावलं, तर कलंबिस्त सावंतवाडीचा यशोदा संघ उपविजेता राहिला. या क्रिकेट स्पर्धेला परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक राजाराम परब यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलंय. कुडाळ शिवाजीनगर आयोजित मिल्लत चषकमध्ये गोव्याचा ध्रुव पारसे संघानं विजेतेपद पटकावलं, तर कलंबिस्त सावंतवाडीचा यशोदा संघ उपविजेता राहिला. शिवाजीनगर मित्रमंडळ आयोजित मिल्लत चषकाचं यंदाचं 2रं वर्ष होतं. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून JEE नीट या प्रवेश परीक्षांसाठी विश्वसनीय नाव असणाऱ्या कुडाळ येथील परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब उपस्थित होते. प्राध्यापक परब यांच्या हस्ते खेळपट्टीचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार, एक आकर्षक सायकल आणि चषक मालिकावीर ओमकार देसाई यांना प्राध्यापक राजाराम परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान या स्पर्धेच्या वेळी प्राध्यापक राजाराम परब यांनी उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी खेळातून तरुणांना प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. आजचा युवा खूप हुशार आणि कौशल्यशाली असून पण आयुष्यात पुढे जायचं असल्यास त्यांना समजून घेण्याची गरज आहे की वैयक्तिक खेळाच्या जोरावर एखादा सामना जिंकता येतो, पण चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज असते. बक्षीस समारंभाप्रसंगी सुनील भोगटे, नगरसेवक अभिगावडे, सुनील धुरी, अजित खंडे, चेतन पडते आणि शिवाजीनगर मित्रमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. प्राध्यापक राजाराम परब तसेच व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या कुडाळ येथील मिल्लत चषकाचं तसेच मंडळाचे उपाध्यक्ष आणि कुडाळ येथील सुप्रसिद्ध अभिमन्यू हॉटेलचे संचालक आदिल शहा यांचं समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपलं योग्य निदान, अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल. ब्रेन स्पाइन शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण. मेंदूच्या अपघाती इजा, रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर, मणक्याच्या सर्व प्रकारच्या आजारांवर एंडोस्कोपी तसेच मायक्रोस्कोपिक अशा अत्याधुनिक उपकरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार. त्याचबरोबर पॅरालिसिस, फिट्स, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, श्वसन रोग, किडनीचे विकार, डेंग्यू, चिकन
चिकनगुनिया अशा गंभीर आजारांवर डॉक्टर अनुष्का वाईकर, डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि तज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार. आजार कोणताही असो, अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथेच. सिद्धांत हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, रिंग रोड, कोल्हापूर. फोन नंबर 930 917 0345 आणि 9860 39 59 52. महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा एकदा आपल्या निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. धोनीनं चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यानं रवींद्र जडेजाकडे कर्णधार पद सोपवलंय. जडेजा दीर्घ काळापासून चेन्नई संघासोबत आहे. तो 2012 पासून चेन्नई संघात खेळतोय. चेन्नईचा कर्णधार बनणारा तो तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी धोनी आणि सुरेश रैनानं संघाचं कर्णधार पद भूषवलंय. चेन्नई सुपर किंग्सचे विश्वनाथन म्हणाले की धोनीला नेतृत्वात सहज बदल करायचे आहेत. त्याला वाटतंय की जडेजा कर्णधार पद स्वीकारण्यास तयार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं गेल्या वर्षी विजेतेपद पटकावलंय. धोनीनं गुरुवारी संघाच्या बैठकीत याची घोषणा केल्याचं विश्वनाथन यांनी सांगितलंय. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी ही माहिती देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना 26 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. वैभववाडी तालुका शिवसेना आयोजित शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रंग मराठी गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी तोबा गर्दी केली. पाहुयात या कार्यक्रमातील झलक.
पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. ट्रान्समीटरमुळे उलगडला कासवांचा प्रवास, प्रथमानं कापलं 250 किलोमीटरचं अंतर. दादासाहेब दुसऱ्याचं श्रेय लाटण्याआधी स्वतःची अर्धवट कामं पूर्ण करा, अमरसिंग सावंत यांचा टोला. आणि एकमेकांची जिरवा, कारभारावर वरवंटा फिरवा, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.